आपण पाहिलं की कशा पद्धतीनं इथे मात्र संकेत 11 चंद्रपाडा संघानं विजय संपादन केला. जर या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये ते जिंकले तर मचांड ग्रुप लोकेश बेंद्रे अँड कंपनी यांच्याकडून 26 तारखेला जी स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धेत त्यांना बकरा पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यांना खास मेजवानी असणार आहे संकेत 11 चंद्रपाडा संघाला. लोकेश बेंद्रे यांच्याकडून हे पारितोषिक असेल. तर सामना सुरू होतोय. स्वरा 11 राजावळी आणि गोल्डन स्टार जुचंद्र. गोल्डन स्टार संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा फलंदाजी करण्याचा निर्णय इथे स्वीकारलाय आणि स्वरा 11 राजावली संघाला आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू दिनेश लगेच बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल करायचं होतं. चेंडू बोलतोय मिडऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा सार्थकी प्रयत्न इथे पूर्ण होतोय आणि या 2 धावा. मागच्या सामन्याचा हिरो स्वतः सलामीला येतोय. संघाचा कॅप्टन आहे. भावेश कॅप्टन आहे. जास्त आखूड टप्प्याचा चेंडू होता मात्र अप्पर कट हा फटका व्यवस्थित खेळू शकला नाही फलंदाज. निर्धाव चेंडू. निलेश आणि प्रवीण ही जोडी. दिनेश स्वरा 11 राजावळी संघामार्फत पहिलं षटक हाताळतोय. राईटम ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह झाला होता मात्र चेंडू विकेटच्या समोरून मार्गस्थ झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र काही गरज नसताना अशा प्रकारचं कृत्य घडलं आणि इथे मात्र संधी निर्माण झाली गोल्डन स्टार जुचंद्र संघाच्या फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची आणि 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 4 वर. 3 चेंडू 4 धावा. 3 षटकांचा सामना. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. गोल्डन स्टार विरुद्ध स्वरा 11 राजावळी. सेमी फायनल मध्ये संकेत 11 चंद्रपाडा संघ दाखल. तर काल मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला खेळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव हे समीकरण हे सूत्र जणू गोल्डन स्टारच्या या फलंदाजांनी जाणले आणि त्या अनुषंगाने या धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 6 वर. 6 धावा धावफलकावर. 4 चेंडू 6 धावा. दिनेश फलंदाज निलेश साठी. इथे मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून खेळतो चेंडू. 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. 1च धावावर समाधान निलेश मार्फत. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 7 वर. 7 धावा. अंतिम चेंडू शिल्लक प्रवीण याच्या माहितीसाठी. सात धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र प्रवीणला समजलं नाही की कशा पद्धतीने चेंडू अंगावर आला, कशा पद्धतीने चेहऱ्यावर त्याचा आघात झाला. लेग बाईचा इशारा. 1 धाव मिळते अवांतरच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 वर. नाही की चेंडू ज्या पद्धतीने येतो ते पाहणं गरजेचं असतं. यस डीजे. DJ Karan. KS. वीरेंद्र येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन.
ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचं पददालित्य पाहायला मिळालं नाही आणि त्या अनुषंगानं फटका देखील चुकीचा. निर्धाव चेंडू वीरेंद्र मार्फत. धावफलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 8 धावा. गोल्डन स्टार संघाला जर एक चांगलं टोटल, एक चांगलं धावफलक उभारायचं असेल तर योग्य नियोजनबद्ध आणि पौष्टिक खेळी करावी लागेल. पददालित्याचा वापर झाला होता मात्र टेक्निकचा अभाव. 1 धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना परिस्थिती 9 वर. 9 धावा धावफलकावर. या स्पर्धेमध्ये तब्बल 20 संघांनी सहभाग नोंदवला. 20 संघांनी आपलं कलाकौशल्य सादर केलं. कालच्या सत्रामध्ये द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघ सेमी फायनल मध्ये 1 धावेने अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव संघाला नमवून फायनल मध्ये धडकला, पोहोचला. वीरेंद्र षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. परफ्यूम डिलिव्हरी, नाकाजवळून जणू सुगंध देऊन जाणारा हा चेंडू बीट करतोय फलंदाज निलेशला. वीरेंद्रचा चांगलं कौशल्य इथे मात्र पाहायला मिळतंय राजौली संघामार्फत. 3 चेंडू हाताळे 1 धाव खर्च केली. इथे मात्र चेंडूला पूल केलं जात आहे. चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक जवळ येतोय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न कारणीभूत ठरतोय आणि फलंदाज प्रवीणच्या खेळीचा अंत. पहिला धक्का गोल्डन स्टार जुचंद्र संघाला. धन्यवाद. या स्पर्धेचं खास आकर्षण सायंकाळच्या सत्रामध्ये आपण सौरभ म्हात्रे सरांना बॉडी बिल्डर, ठाणे वेस्टर्न श्री, वसई श्री द्वितीय, पालघर श्री द्वितीय आणि महाराष्ट्र केसरी नाशिक असे पारितोषिक पटकावणारे ते शरीर सौष्ठवपट्टू आणि रोहनजी म्हात्रे सर आणखीन एक बॉडी बिल्डर आहेत. ज्युनियर मिस्टर इंडिया रनर अप ओरिसामध्ये जी स्पर्धा झाली होती आणि ज्युनियर महाराष्ट्र श्री टायटल मुंबई असे 2 नामांकित बॉडी बिल्डर आज सायंकाळच्या सत्रामध्ये येणार आहेत. इथे मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू, दिशाहीन चेंडू पंच ओळखतायत. वाईट चेंडूची खूण. या स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी, आमच्या आश्रयदात्यांनी, आमच्या आधारस्तंभांनी आम्हाला बहुमूल्य सहकार्य, आर्थिक सहकार्य दिलं त्यांचा आम्ही नामोल्लेख करतोय. आदरणीय शेखर भालचंद्र भोईर साहेब, संस्थापक आगरी बाणा. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक मात्र चेंडू आवाक्या बाहेरचा. वाईटचा इशारा पंचांमार्फत. धावसंख्या 12 वर. माजी सभापती वसई विरार शहर महानगरपालिका आणि आमचे मुख्य आयोजक प्रथमेश कन्हैया भोईर यांचे वडील पिताश्री श्रीमान कन्हैया मनोहर भोईर साहेब यांच्याकडून आर्थिक सहकार्य. मोहन रवींद्र पाटील द ग्रेट मराठा परिवारचे संस्थापक. इथे मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. दिनेश येतोय. धावता झेल घेण्याचा प्रयत्न. झेल धरतीला दान. 2 धावा मिळत आहेत फलंदाजाला. धावसंख्या पुढे सरकताना परिस्थिती 14 वर. 14 धावा धावफलकावर. नितीन गजानन म्हात्रे साहेब, राष्ट्रवादी पार्टी नायगाव विभाग सर्वे सर्वा. एनआर कट्टाचे प्रोप्रायटर संस्थापक राज चंद्रकांत पाटील साहेब. सौभाग्यवती शैलाताई विश्वजित पाटील व विश्वजित पाटील साहेब. इथे मात्र फुल टॉस चेंडू स्लॉक केले जात आहे. स्लॉक स्वीपचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार. दर्जेदार आगरी चौकार. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त नंदाबाईचीच हवा. धन्यवाद. तर व्यासपीठावर विराजमान एक ज्येष्ठ क्रीडापट्टू, खेळपट्टू आणि क्रिकेटचे निस्सीम भक्त, उद्योजक
हेमंत वर्तेक साहेबांकडून देखील आर्थिक सहकार्य. माजी सरपंच ग्रामपंचायत मालजीपाडा संदीप पाटील साहेब व विनय ईश्वरदास पाटील उद्योजक व समाजसेवक यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य. सचिन थोरात उद्योजक जुचंद्र यांच्याकडून आर्थिक सहकार्य. अंकुश लोलगे उद्योजक यांच्याकडून आर्थिक सहकार्य. तदनंतर संदेश पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य. गोल्डन स्टार जुचंद्र संघ जर जिंकला तर पतू पॅकर्स ग्रुप तर्फे रोख रक्कम 1000 रुपयाचा आर्थिक पारितोषिक. इथे मात्र डावी एसटी सोडून जाणारा चेंडू दिशाहीन चेंडू वाईटचा इशारा पंचांमार्फत. अतिरिक्त धाव मिळते 19 धावा धावफलकावर. नितेश मार्फत हा स्वैर चेंडू. असं वाटलं होतं की नितेश असा स्वैर चेंडू हाताळेल मात्र कृती घडली आणि तदनंतर निर्णय. धावसंख्या 19. नितेश इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र उजवी इष्टी उद्ध्वस्त. विकेटचं फर्निचर विखुरलं जात आहे. फलंदाज बाद. धावफलकावर 19 धावा. हा दुसरा फलंदाज बाद होतोय जयेशच्या स्वरूपात. पहिला फलंदाज प्रवीण बाद झाला त्यानंतर जयेश. आता क्रमांक 4 वर जितू मैदानाच्या आत जाताना निलेशला साथ देण्यासाठी. हे पहिलं यश नितेशचं. संघाचं दुसरं सुयश. स्वरा 11 राजा विसंग खेळताना या स्पर्धेसाठी जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या त्या आम्हाला लाभल्यात. NK एंटरप्राइजेस निखिल पाटील, कुणाल पाटील, दीपेश पाटील आणि सागर भोईर यांच्याकडून. नितेश इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूला सुरक्षितरित्या खेळतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या 20 धावा 2 गडी बाद. गोल्डन स्टार जुचंद्र संघ. तिसरं षटक अंतिम षटक प्रगतीपथावर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिलं तर गुडघ्यांच्या वर चेंडू होता. पंच असहमत. लेगबाईचा इशारा. अतिरिक्त धाव. धावसंख्या 21. मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आम्हाला एनेरकाटाचे संस्थापक प्रोप्रायटर राज चंद्रकांत पाटील यांच्याकडून त्या ट्रॉफ्या उपलब्ध होत आहेत. फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक. कुठलीच चूक नाहीये. फलंदाज बाद. गोल्डन स्टारचा 12वा गोल्डन स्टार गिरीश जाधव एक चांगली माहिती देताना 21 धावा धावफलकावर. तर प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आम्हाला लाभलंय दिव्येश भोईर यांच्याकडून आकर्षक जर्सी टी शर्टच्या स्वरूपात. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रथमेश भोईर यांच्याकडून सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी मिळालेत. अर्चित म्हात्रे यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू बॉलची व्यवस्था. इथे मात्र डावी एसटी सोडून जाणारा चेंडू वाईटची खूण पंचांमार्फत. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. 22 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू स्वैर हाताळले त्याच कारणास्तव इथे मात्र 8 चेंडूचं षटक. आता मात्र भीमर चेंडू आहे आणि धावा देखील जास्त मिळतील. बोनसच्या स्वरूपात प्राप्त झालेला हा आगरी चौकार. नोचा इशारा फ्री देखील असेल. भीमर चेंडू.
आमच्या डीजेचा आवाज लंडनमध्ये ऐकला गेला आणि खास उडीसावरून लंडनमध्ये त्यांना ऑर्डर मिळाली आहे. ओम साई डीजेचे आमचे आकाश पटेल, त्याचप्रमाणे मंडप व्यवस्था ओम साई मंडप डेकोरेटर मनोज पाटील, जेटीसी लाईव्ह काव्या 2727 दीपक पाटील यांच्याकडून ही व्यवस्था झाली आहे. तर इंटरनेटची सेवा नयन केबल, पाणी व्यवस्था माऊली आर्ट्स चेतन पाटील. फुलटॉस चेंडू फ्री हिट होता, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते मात्र 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि फलंदाज बाद. शेवटचा चेंडू आहे, शेवटची संधी आहे आणि इथे मात्र खेळण्यासाठी सत्यवान मैदानाच्या आत जातोय. विनीत सत्यवानला साथ देण्यासाठी शेवटचा चेंडू, शेवटची संधी. धावफळ कबर धावा आहेत 29 धावा धावफळ कबर. इथे मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतो मिडॉन क्षेत्रामध्ये, एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंड कडे थ्रो आणि फलंदाज बाद. योग्य निर्णय दिनेशनी घेतला, सुंदर फेकी केली आणि फलंदाज बाद. एक धाव मिळते, 30 धावा धावफळ कबर, 31 धावांचं आव्हान. तर थंडगार पाण्याची व्यवस्था आम्हाला जितेंद्र कांतीलाल पाटील यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे बिस्लेरी वॉटर्स व्यवस्था माऊली आर्ट्स चेतन पाटील यांनी दिलेली आहे. इंटरनेटची व्यवस्था नयन केबल आणि लाईव्ह जीटीसी लाईव्ह आपण पाहतोय जुचंद्र टेनिस क्रिकेट काव्य 11चे सर्वेसर्वा प्रोप्रायटर दीपक पाटील बंटी यांनी ही व्यवस्था केली आहे. सर्व दानशूर दात्यांचं आर्थिक आणि जे काही सहकार्य केले त्या सर्व आश्रयदात्यांचं आमच्या पतू पॅकर्स जुचंद्रच्या वतीनं शतशः हार्दिक हार्दिक आभार. सामना सुरू आहे. गोल्डन स्टार जुचंद्र विरुद्ध स्वरा 11 राजावली. 31 धावांचं लक्ष्य आहे. नितीशच्या जोडीला कुठला फलंदाज जाईल, भूमित की तुषार? भूमित मागच्या सामन्याचा हिरो. भूमितला इथे मात्र सुरुवातीला पाठवलं जात आहे. तर आपण पाहू शकता चांगले आकर्षक जर्सी परिधान करून इथे मात्र गोल्डन स्टार जुचंद्र संघ मैदानाच्या आत उतरतोय. 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. प्रतिषटकामागे 10.33 ची सरासरी. 31 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी स्वरा 11 राजावळी संघाला आवश्यक. तर सेमी फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आजच्या दिवसातील संकेत 11 चंद्रपाडा संघ. सेमी फायनल साठी तयार करायचं आहे. विजयी संघासमोर लढत द्यायची आहे.
क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. तर द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाला आम्ही 5 वाजताची वेळ दिली आहे. विशेष आभार अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र ज्यांनी आम्हाला मैदानाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे मात्रे ब्रदर स्पोर्ट्स यांचे देखील विशेष आभार आणि ब्रँडेड स्पोर्ट्स मनीष म्हात्रे कल्पेश म्हात्रे यांचे देखील आम्ही विशेष आभार मानतोय. कैवल्य पाटील यांचे देखील विशेष आभार. ब्रँडेड स्पोर्ट्सचे कैवल्य पाटील यांचा देखील आम्ही आभार मानतोय. पहिले षटक जयेश गोलंदाजी मार्कवर. सामना करेल नितेश. नॉन सेकंडला भूमित. पहिला चेंडू सुंदर चेंडू. पहिल्या चेंडूवर प्रभाव दिसला गोलंदाज जयेशचा. जी गुणवत्ता होती ती गुणवत्ता या वेळेला सत्व परीक्षण पणाला लावताना आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला. कारण ही सत्व परीक्षा पूर्ण केली तर आपण सेमीफायनल मध्ये जाऊ शकतो ही खात्री आहे, ही हमी आहे त्यांना. जयेश पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. हा धोका निर्माण झालाय आणि तो धोका इथे मात्र राजावळी संघाला. पहिला फलंदाज बाद नितेशच्या स्वरूपात. रंजित नक्कीच आपण IPL किंवा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सट्टा पाहतो. थँक्यू. गोल्डन स्टार जुचंद्र संघ जिंकला तर तब्बल 1000 रुपयाचा आर्थिक पारितोषिक पतू पॅकर जुचंद्र ग्रुप तर्फे. आणि नक्कीच आपण IPL किंवा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बेटिंग पाहतो, सट्टा पाहतो, मात्र इथे एक वेगळं काहीतरी. पुढचा चेंडू. ते मात्र सुरेख चेंडू. भावेश प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अंगाचं वजन थोडस कारणीभूत ठरलं. अन्यथा चांगली गुणवत्ता आहे भावेशकडे. दोन धावा. मुख्य आयोजक सुरेख डिलिव्हरी, सुरेख परफ्यूम अप्रतिम. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रमुख आयोजक सुकुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांच्याकडून एक बकरा स्वरा 11 राजावळी संघाला. फुलटो चेंडू. संधी आहे झेल घेण्याची मात्र वन बाउंड चेंडू लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावांसाठी आगरी चौकार. सजवली काल्लेरच्या पोरांनी, सजवली काल्लेरच्या पोरांनी गावसाला जमलाय पाल गेला ताल देवाच्या. धन्यवाद आयोजक. त्यांना कॅप घेऊन जायची आहे. तर प्रशांत म्हात्रे यांचं शुभागमन होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पतू पॅकर्सच्या पाठीशी नेहमी एक खंदे समर्थक म्हणून उभे राहतात. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 6 वर. प्रति षटकामागे 10.33 ची सरासरी राखायची आहे आणि या 4 धावा कुठेतरी निर्णायक ठरतील. असं म्हटलं होतं की चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होईल किंवा चेंडू अडवण्याचा प्रयत्न, मात्र तसा कुठलाही प्रयत्न झाला नाही. आणि या 4 धावा, 6 धावा धावफलकावर, 1 गडी बाद नितेशच्या स्वरूपात. 13 चेंडू 25 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील. सुरेख चेंडू. चेंडूला इथे मात्र टॅप केलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या अंती स्वरा 11 राजावळी संघ 1 गडी बाद 7 वर.
तारले डोंगराव मार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतन देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैनान धन्यवाद. प्रवीण येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि प्रति चेंडू मागे 2 धावा असं 24 धावांचं समीकरण. प्रवीण पहिला चेंडू आणि चेंडूला दिशा देतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा पार दर्जेदार आगरी चौकार. 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर चेंडू हाताळ्याची खून सूचना गोलंदाजांना करून देताना. अपेक्षेपेक्षा वेगळा चेंडू हाताळला. दबाव न स्वीकारताना एक चांगली गोलंदाजी करणं गरजेचं प्रवीणला. प्रवीण सुरेख चेंडू सुरेख फटका. चेंडू सीमा पार आगरी षटकार. करायचं भल्या भल्याची भल्या भल्याची भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली भल्या भल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली की चौकार किंवा षटकार लागला तर सुकुमार प्रथमेश कन्हैया भोईर आनंदित होताना, मात्र गडी बाद झाल्यानंतर इथे मात्र वेगात जल्लोष होताना पतू पॅकर्सचा. चेंडू शिल्लक आहेत ते 10 धावांची आवश्यकता आता मात्र 14. समीकरण बदललंय. प्रचंड शांतता. 10 चेंडू 14 धावा. हास्य हास्य आणि हास्य प्रथमेशच्या चेहऱ्यावर. इथे मात्र चेंडूला टॅप केलं जात आहे. चांगला चेंडू, फक्त एकच धाव खर्च होईल. अशा प्रकारचे चेंडू हाताळणे गरजेचं आहे प्रवीणला या स्थितीला. चेंडू शिल्लक आहेत 9 धावांची आवश्यकता आहे ती 13. 9-13 समीकरण. सामना होता 12-24चा, सामना येतोय 9-13चा. प्रवीण होळी धमाका जो ब्रेझर बॉईजचा शो आहे त्यावेळेला सगळं आगरी पद्धतीमध्ये जेवण, पंच, डान्स, एन्जॉय, थ्रिलर सर्व काही आगरी पद्धतीमध्ये. ब्रँड फक्त वेगळा असेल. बॅट एज आणि इथं मात्र फलंदाज बाद. आता मात्र महत्वाचा फलंदाज तुषार मैदानाच्या आत. दिनेश बाद झाल्यानंतर जल्लोष इथे मात्र पतू पॅकर्सच्या पूर्ण ग्रुप मध्ये. धावफलकावर धावा आहेत त्या 18 धावा. विजयासाठी आता मात्र 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 8-13 समीकरण. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेली लढत गोल्डन स्टार स्पोर्ट जुचंद्र आणि प्रतिस्पर्धी संघ स्वरा 11 राजावळी. एका बाजूला 1000 रुपयाचं पारितोषिक तर दुसऱ्या बाजूला एक बकरा. विनंती करतोय दिवेश भोईर साहेबांना आपण व्यासपीठावर या. या स्पर्धेसाठी सामनावीर पारितोषिकाच्या स्वरूपात आकर्षक जर्सी टी शर्ट्स त्यांच्याकडून उपलब्ध झाल्यात. प्रवीण सुरेख चेंडू बीट केले फलंदाजाला. प्रभाव टाकतोय तो प्रवीण. सुरुवातीला जास्त धावा खर्च केल्या, मात्र आता प्रभावशी
अशी गोलंदाजी. 7 चेंडू 13 धावा. 7-12चा उतारा. मुंबई असेल, वसई पालघर असेल, भिवंडी असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, तेथील शेतकऱ्यांना विचारा किती भाव आहे. मात्र 7-13चा उतारा राजवली संघाला पाहिजे. सुरेख चेंडू आणि येथे मात्र सुंदर चेंडू. पाण्याची सोय करा मैदानाच्यात, पाण्याची सोय करा. 6 चेंडू 13. तर आजचे हिरो चिन्मय हेमंत पाटील चिनू इथे आलेले आहेत एक आकर्षक हेअरस्टाईल लुक मध्ये. तीन चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 उत्तुंग फटके, एक चौकार, एक षटकार आल्यानंतर कशी नियंत्रित गोलंदाजी, कसं मनोबल उंचरावं आणि संघासाठी कसं एक संकट मोचन म्हणून भूमिका अदा करावी हे प्रवीणने सादर केलं. खूप गुणवत्तापूर्वक शैली त्यांनी हाताळली आणि एक दबावाच्या स्थितीमध्ये एक नॅचरल गेम, प्रेशर न घेता शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर सत्यवान. सत्तू जुचंद की टीम है पैकर्स पत्तू और गेंदबाजी का मोर्चा संभाले सत्तू. हितेशने काहीतरी कानमंत्र दिलाय सत्यवानला. पत्तू पॅकर्सचा आयकॉन खेळाडू सत्यवान हा मात्र इथे मात्र संपूर्ण मदार, संपूर्ण जबाबदारी स्वीकारताना. 6 चेंडू 13 धावा. सुरेख चेंडू, चेंडूला खेळतो मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी होते, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न मात्र पूर्ण. 5 चेंडू 11 धावा. या 5 चेंडू मध्ये दडलंय काय? कुणाला मिळेल बकरा तर कुणाला मिळेल 1000 रुपये. या 5 चेंडू मध्ये संपूर्ण भविष्य. देवेश भोईर साहेबांचा शुभागमन होते, त्यांचं हार्दिक स्वागत. सत्यवान राईट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू, भावेश तिथे मात्र बोस्क फाटलं. 2 धावा. 2 धावा मिळत आहेत. जिथे 1 धाव अपेक्षित होती तिथे 2 धावा. 4 चेंडू 9 धावा. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक विकेट महत्वाचा आहे, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. 1 चेंडू डॉट गेला तर दबाव वाढेल राजावळीवर, 1 गडी बाद झाला तर दबाव वाढेल राजावळीवर, मात्र 1 मोठा फटका वाढला तर दबाव वाढेल जुचंद्रवर. काही घडू शकतं. जरतरणी भरलेलं क्रिकेट. सत्यवान सत्तूची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, थोडस वेगळं गेम प्लॅनिंग आहे त्याचं. 4-9 सत्यवान. इथे मात्र चेंडूला दिशा दिली आणि चेंडू सीमा पार. आगरी षटकार. थँक्यू. नक्कीच इथे जी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, तीन चेंडू 3 धावा. सत्यवान इथे मात्र खेळतोय
मिडॉन क्षेत्रामध्ये आणि 1 धाव मिळेल. 2 चेंडू 2 धावा. इथे मात्र गोलंदाज अनिल याची आठवण जागृत होताना. त्यावेळेला 1 चेंडू 2 धावा होत्या. इथे 2 चेंडू 2 धावा आहेत. काही घडू शकतं. सामना रंगतदार आहे. सामना क्रिकेट रसिकांच्या पर्वणीचा आहे. सामना मनोरंजनक आहे. अतिशय आनंदात अतिशय जल्लोषात संपन्न झालेली ट्रॉफी आगरी चषक. 100 पैकी 100 गुण पतू पॅकर्स ग्रुप जुचंद्रला. सत्यवान पुढचा चेंडू. इथे मात्र फोर्स आणि राजावली संघाला प्रथमेश भोईर यांच्याकडून बकरा. अभिनंदन स्वरा 11 राजावली संघ. अभिनंदन नितेश. अभिनंदन फलंदाज तुषार. अभिनंदन भूमित. सामनावीर भूमित. सामनावीर भूमित. सामनावीर पुरस्कारासाठी भूमित 11 चेंडू 29 धावा. वादळी खेळी. पायाला भिंगऱ्या लावल्या होत्या आणि त्या भिंगऱ्यासारखा खेळला